नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। PM किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेंच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। जून महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनुदान वाटप करण्यात येत आहे। या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनांच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। पहा, PM किसान योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून 23व्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। या अगोदरच मी आपल्याला व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती आणि त्यानुसार या ठिकाणी पाहू शकता, PM किसान योजनेच्या ऑफिशियल पेजवरती 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जाहीर तारीख करण्यात आलेली आहे। 20 जून 2026 रोजी PM किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि ऑफिशियलरित्या तारखेची घोषणा करण्यात आलेली आहे। PM किसान योजनेची जी ऑफिशियल साईट आहे तुम्ही पाहू शकता, त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की येत्या 20 तारखेला 20 जून 2026 रोजी PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आली, मात्र 22व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र होते त्या शेतकऱ्यांची यादी नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेली आहे। मात्र राज्य सरकारकडून या 9व्या हप्त्यासंदर्भात, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात आणखीन कोणताच ऑफिशियल निर्णय घेतला गेला नाही, तारीखसुद्धा आलेली नाही। मात्र अजिबात काळजी करू नका, 23व्या हप्त्याच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी नक्कीच नमोच्या सुद्धा 9व्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारकडून खुशखबर येण्याची शक्यता आहे। म्हणजे जून महिन्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 अशा पद्धतीने 4000 रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान जमा करण्यात येत आहे। नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ऑफिशियलरित्या डिक्लेअर करण्यात आलेला आहे PM किसान योजनेच्या ऑफिशियल पेजवरती 23व्या हप्त्याच्या तारखेच्या वितरणासंदर्भात 20 तारीख फिक्स झालेली आहे। आता फक्त आपल्याला नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असणार आहे आणि नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारकडून ऑफिशियल शासन निर्णय येणं अगोदर गरजेचं आहे। शासन निर्णय निर्गमित होऊन त्यामध्ये हप्ता वितरणासाठी पुरेसा निधी मंजूर होणं गरजेचं आहे। त्यानंतरच आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तारखेसंदर्भात माहिती पाहण्यास मिळणार आहे आणि ही प्रोसेस सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सुरुवातीला सांगितलं होतं की व्हिडिओच्या म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या दोन्ही योजनांसंदर्भातल्या त्याचबरोबर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यास नक्कीच मदत होणार आहे। ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।